नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 10. महाराज, तुमची अशीच कृपा आमच्यावर राहू दे. मला तुमच्या अशाच छत्रछायेत राहू दे. आता मी परक्याचा नाही, मी फक्त तुमचा आहे. माझ्या मनामधील पापवृत्ती नष्ट करा. तुम्ही मनात जे ठरवता ते घडून येतेच. महाराज एकदा उमरावतीला गेलेले. आत्माराम भिकाजीच्या घरी ते उतरले. उमरावतीतील मोठे प्रस्थ होते आत्माराम भिकाजी यांचे. कायस्थ प्रभू होते हे आणि संतांच्या सेवेची त्यांना आवड होती. महाराज त्यांच्या घरी गेल्यावर यथासांग त्यांनी महाराजांची पूजा केली. मंगलस्नान घातले, वेगवेगळी उटणी लावली. फुलांचा सुगंध तिथे दरवळत होता. छान रेशमी धोतरजोडा महाराजांना नेसवला. नैवेद्याचे नाना प्रकार केले. दक्षिणा म्हणून 100 रुपये महाराजांना ठेवले. धूप दीप अशी आरती झाली. दर्शनासाठी गर्दी झाली होती. प्रत्येकाला असं वाटत होतं की महाराजांना आपल्या घरी न्यावं, समर्थांची यथासांग पूजा करावी. पण सर्वांची ही इच्छा एकाच वेळी कशी पूर्ण होणार? त्यासाठी उच्च प्रतीची श्रद्धा हवी. ज्यांच्या ठाई ती होती त्यांच्याकडे महाराज गेले. साधू संतांना वेगळं काही सांगण्याची गरजच नसते. अंतर्ज्ञानाने त्यांना ते समजतं. गणेश श्रीकृष्ण खापर्डे नावाचे वकील होते. मोठे प्रस्थ होते अमरावतीमधील. पैशांचे ढीग त्यांच्या पुढे पडत असत. दादासाहेब असं आदराने लोक त्यांना म्हणत. सज्जन आणि अत्यंत भाविक होते ते. महाराजांना त्यांनी त्यांच्या घरी येण्याची विनंती केली. तेथेही साग्रसंगीत पूजा झाली महाराजांची. गणेशा आप्पा म्हणून एक लिंगायत वाणी होता. चंद्राबाई त्याच्या पत्नीचं नाव होतं. ती त्याच्या नवऱ्याला सतत सांगत होती, अहो महाराजांना आपल्या घरी घेऊन या ना, मला त्यांची पूजा करायची आहे. त्यांचे पाय आपल्या घराला लागता आपले घर होईल पवित्र. गणेशा आप्पा तिला म्हणाला की अगं तुला वेड लागलंय का? अगं त्यांना घरी आणायला मोठा वशिला हवा, उगाच हट्ट करू नकोस. बायको म्हणाली, अहो तुम्ही सांगताय ना ते माझ्या मनाला पटतच नाहीये. माझी मनोदेवता म्हणते की महाराज नक्की येतील. पण गणेश अप्पांचा काही धीर होईना महाराजांना सांगायचा. शेवटी महाराजांनीच त्याचा हात धरला आणि म्हणाले की अरे मनात असेल ते बोलावं, असं घाबरून थोडं चालेल. तुझ्या घरी काही वेळ यावंसं वाटतंय. तुझं घर किती दूर आहे तेवढं सांग मला. गणेश अप्पाला खूप आनंद झाला. समर्थांना घरी नेऊन यथासांग त्यांनी पूजा केली. अशा अनेक पूजा अमरावतीमध्ये झाल्या. त्या प्रत्येक पूजेला एक गृहस्थ हजर असे. तो म्हणजे आत्माराम भिकाजीचा भाचा, राहणारा मुंबईचा. तारमास्तर होता तो, पण रजा घेऊन आपल्या मामाला भेटायला आला होता. बाळाभाऊ त्याचं नाव होतं. समर्थ माऊलीचे त्याला ध्यान लागले होते. प्रपंच शेवटी अशाश्वत असतो, त्यात आपले मन कशाला अडकवावे म्हणून तो प्रत्येक पूजेला हजर होता. काही दिवसांनी महाराज शेगावी परत आले. पण मळ्यात न जाता मोट्यांच्या मंदिराच्या पूर्वेला एक ओसाड जागा आहे, तिथे ते थांबले. ही गोष्ट कृष्णा पाटलाला कळल्यावर त्याने मोट्यांच्या मंदिराजवळ येऊन महाराजांचं दर्शन घेतलं. डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याच्या. वस्त्र पण त्याचं भिजून गेले. महाराज पाटलाला म्हणाले, अरे असं का वागतोस? एवढा का रडतोस? शोक काय झाला तुला ते वेगळे सांग बरं मला. पाटील दोन्ही हात जोडून म्हणाले, महाराज अहो तुम्ही मला सोडून इथे का आलात? माझ्या हातून काही गुन्हा झालाय का? अहो तुमची मळ्यात राहायची मर्जी नसेल तर इथे नका राहू. ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे. जेव्हा सर्व पाटील मंडळींना हे वृत्त समजले तेव्हा ते सर्व महाराजांची समजूत काढायला तिथे आले. महाराज त्यांना म्हणाले, तुमचं भलं आहे ह्यात म्हणून मी या जागेवर इथे येऊन बसलो. ह्यात संशय घेऊ नका. बंकटलालचे घर पण मी सोडले. तेव्हा काही क्षण त्यालाही वाईट वाटले, पण तो नाही रागावला. माझी अगाध कृपा तुमच्यावर आहे, ती कधीही ढळणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. बंकटलालही तिथे आला आणि पाटील मंडळींची समजूत काढत होता. म्हणाला की त्यांच्या मर्जीविरुद्ध नका नेऊ त्यांना मळ्यात. आपण त्यांची बालके आहोत. त्यांचं सतत लक्ष आपल्यावर असतं. सखाराम आसोलकर जो ह्या जागेचा मालक आहे तो आहे मनाचा उदार. तो नक्की देईल जागा. सर्वांना हे पटलं. त्या ठिकाणी महाराजांसाठी छान मठ बांधला. समर्थांच्या बरोबर भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, अमरावतीचा गणेश अप्पा व रामचंद्र गुरव हे 5 जण राहत होते. श्रीहरींचे जणू हे 5 पांडव होते.
बाळाभाऊची वृत्ती विरक्त झाली होती. महाराजांच्या सेवेमध्ये त्याचे चित्त रममाण झाले होते. घरून त्याला वरचेवर घरी येण्यासाठी पत्र येत होती, पण त्याचा परिणाम नाही झाला बाळाभाऊवर. पण भास्कर मात्र महाराजांना सांगत होता की हा बाळाभाऊ पेढे खायला सवकला आहे, म्हणून त्याला घरी जायची इच्छाच होत नाहीये. तुम्ही त्याला चांगला मार द्या, 14वं रत्नच दाखवा त्याला, म्हणजे तो घरी जाईल. एकदा बाळाभाऊ शेगावी परत आल्यावर भास्कर त्याला म्हणाला, का रे इथे सतत वरचेवर येऊन आम्हाला त्रास देतोस तू? बैल कुरण खायला आल्यावर शेतकरी त्याला मारतो, तरी पण तो परत येतो. तशीच तुझी वृत्ती झाली आहे. हे भास्कराचे अहंकाराचे भाषण समर्थांना पटले नाही. त्याचे अज्ञान मिटवण्यासाठी समर्थांनी एक युक्ती केली. तिथे आलेल्या एका गृहस्थांच्या हाती एक मोठी छत्री होती. ती छत्री घेऊन महाराजांनी बाळाभाऊला जोरजोरात फटके देण्यास सुरुवात केली. ते बघून लोक घाबरले, काही पळून गेले. मग ती छत्री मोडल्यावर वेळूची भरीव काठी घेऊन मारू लागले. बाळाभाऊ मात्र समर्थांच्या पुढे तसाच पडला होता. काही लोकांना वाटलं हा मेला पण असेल. भास्कर पण चिंतातूर झाला. पण महाराजांच्या पुढे कोण बोलणार? वेळूची काठी पण मोडली. मग पायाने तुडवू लागले समर्थ त्याला. जसा कुंभार माती पायाने तुडवतो ना, तसाच प्रकार झाला होता. बंकटलाल, कृष्णाजी मठात धावून आले, पण समर्थांचा हात धरायला कोणी तयार होईना. भीत भीत बंकटलाल म्हणाला, महाराज पुरे झाले, हा तुमचाच भक्त आहे, त्याला असं तुडवणं योग्य नाही हो. समर्थ हसून म्हणाले, अरे बंकटा, तू असे असंबंध भाषण का करतोस मला समजतच नाही. मी नाही त्याला मारलं, मी नाही त्याला तुडवलं, तू नीट निरखून पहा. महाराज म्हणाले, तू नीट बघ बंकटा, म्हणजे तुला समजेल. महाराज बाळाभाऊला म्हणाले, बाळा उठ बघू, तुझं अंग दाखव, म्हणजे लोकांना समजेल. बाळाभाऊ लगेच उठून बसला, पण तिथे कोठेही वळाचं निशाण नव्हते. तो पहिल्याप्रमाणे आपल्या आनंदात होता. तेव्हा बाळाभाऊची किती दृढ श्रद्धा महाराजांवर आहे हे भास्कराला समजले व त्याला बाळाभाऊचा अधिकार समजला. सगळ्या भक्तांना या प्रकाराचे खूप आश्चर्य वाटले. सुकलाला अगरवाला म्हणून एक गृहस्थ बाळापुरात राहत होते. त्यांच्याकडे एक गाय होती. ती अत्यंत वाढ होती. येता जाता ती लोकांना तुडवीत असे. कोणाच्याही शेतात जाऊन काहीही खात असे. वाटेल त्या दुकानात जाऊन हव्या त्या धान्यात तोंड खुपसून ते धान्य खात असे. गाय नाही तर ती वाघीणच होती. लोक तिच्या त्रासाला कंटाळून गेलेले. सुकलाला लोक सांगत, तूच तिला गोळी घाल आणि मारून टाक. एका पठाणाने एकदा गाईला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते त्या गाईने कसे टिपले काय माहीत, तिने जाऊन त्या पठाणालाच उडवले. परगावी पण त्याने गाय नेऊन सोडलेली, पण ती परत आली. गोविंदबुवांचा घोडा शेगावी शहाणा झाला हे सुकलाला अगरवालाला समजलेले. त्यामुळे त्यानेही लोकांच्या सांगण्यावरून गाईला शेगावी नेण्याचे ठरवले. एका पटांगणामध्ये हळकुंडाचा ढीक केला. सरकी ठेवली शेजारी. गाय ती सरकी खायला येताच फास टाकून 10-20 जणांनी साखळदंडाने बांधून गाईला गाडीत चढवलं व शेगावी तिला घेऊन यायला निघाले. आश्चर्य म्हणजे जसजसे शेगाव जवळ येऊ लागले तसतसे तिच्या स्वभावात फरक पडला. समर्थांच्या पुढे येताच ती अक्षरशः दीनवाणी झाली. महाराज म्हणाले, काय हा तुमचा मूर्खपणा? गाईला असं बांधून आणतात का? अशा यातना तिला देणं बरं नव्हे, पण तिला साखळदंडातून मुक्त करण्यासाठी कोणीही धजेना. शेवटी महाराजांनी स्वतः तिला साखळदंडातून मुक्त केले. समर्थांचे दिव्य चरण ती जिभेने चाटू लागली. सर्वांनी समर्थांचा त्रिवार जय जयकार केला. बाळापूरची मंडळी निघून गेली. गाय मात्र तिथेच राहिली शेगावी मठामध्ये. त्या दिवसापासून त्या गायीने कधीही खोड्या केल्या नाहीत. तिची संतती अजूनही शेगावी नांदते. कारंजाचा एक धनसंपन्न लक्ष्मण घुडे नावाचा एक गृहस्थ होता. अधिकारी होता वाजसनीय शाखेचा. त्याला पोटाचा रोग झालेला. समर्थांची कीर्ती त्याने ऐकली होती. अनेक उपाय करून थकलेला. सगळे उपाय व्यर्थ गेलेले. महाराजांवर श्रद्धा होती त्याची, म्हणून सहपरिवार तो शेगावी आलेला. रोगव्यथेने त्याला चालवत नव्हते. लक्ष्मणास इतर 2-3 उचलून मठात आणले. नमस्कार करायला सुद्धा त्याचं शरीर असमर्थ होतं. त्याच्या कुटुंबाने महाराजांपुढे पदर पसरला. म्हणाली, दयाघना, मी आपली धर्मकन्याच आहे. माझ्या पतीच्या यातना हरण करा. अमृताचे दर्शन होता का मृत्यू यावा. माझ्या कुंकवाचे रक्षण करा. महाराज त्यावेळी आंबा खात होते. तो आंबा त्यांनी लक्ष्मणाच्या बायकोच्या अंगावर फेकला आणि म्हणाले, जा, दे हा आंबा तुझ्या पतीला खायला. तू अगदी पतिव्रता शोभतेस. महाराज अजून काही बोलले नाहीत व चिली मोडू लागले. भास्कर त्यांना म्हणाला, अहो बाई, आता एक क्षणसुद्धा इथे थांबू नका. कारंजाला जा व आंब्याचा प्रसाद आपल्या नवऱ्याला खायला घाला. कारंजाला पोचल्यावर बाईने नवऱ्याला तो आंबा खायला दिला.
गावातील लोकांना सगळी गोष्ट समजली. वैद्यांना पण वार्ता पोहोचली. वैद्य म्हणाले, अहो बाई, हे तुम्ही काय कुपथ्य केलं? सुश्रुत शारंगधरांनी सुद्धा पोटाच्या व्याधीत आंबा कुपथ्य वर्णन केले आहे. तुम्ही तो प्रसाद खायला हवा होता. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडते. नातेवाईक घाबरले. जो तो टोचून बोलू लागला लक्ष्मणाच्या बायकोला. पण इथे घडले वेगळे. पोट साफ होऊन लक्ष्मणाचे पोट अकस्मात मऊ झाले. शौच्या वाटे व्याधी निघून गेला. लक्ष्मणाची प्रकृती हळूहळू पूर्ववत झाली. जिथे वैद्यशास्त्र काही न करी तिथे उपयोगी पडे खरी कृपा देवसंतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर मुद्दाम शेगावी आला व त्याने महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज त्याच्या आग्रहाचा मान ठेवून कारंजाला गेले. सोबतीला तिथे शंकर भाऊ पितांबर होते. लक्ष्मणाने घरी नेऊन पूजा केली महाराजांची. पण पूजेच्या वेळी एका ताटात पैसे ठेवले. महाराज म्हणाले, लक्ष्मणा, असे दांभिकतेचे चाळे करू नकोस हां. म्हणतोस माझं आता काही नाही, मग हे रुपये कोठून आणलेस? लक्ष्मण काहीच बोलला नाही. गप्प उभा होता. महाराजांनी आग्रह केला व त्याने खजिन्याच्या पेटीचे दार उघडले. घाबरत घाबरत महाराजांना म्हणाला, यातील हवे ते घेऊन जा. बहुकप्प्याचे राजे पण समर्थांना समजले. त्याचा दांभिकपणा समजला. त्याच्या घरातून उपाशीच निघाले महाराज. संत अशा घरी कधीच तृप्त होत नाहीत. खोटेपणाचा राग आला म्हणून महाराज तेथून निघाले. 6 महिन्यात त्याची लक्ष्मी झाली फस्त. भिक्षा मागण्याची वेळ त्याच्यावर आली. म्हणून भक्तांनो, परमार्थात कधीही खोटेपणा करू नका. भक्ती हा मोक्षाचा मार्ग असतो. ती हृदयापासून करा. अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथकथासाराचा 10वा अध्याय समाप्त झाला. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.